नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, राज्यात मिशन सुधार अभियानाअंतर्गत शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मृत, दुबार तसेच संशयास्पद लाभार्थ्यांची नावे वगळण्यावर शासनाचा भर आहे. आधार क्रमांक व यंत्रणेमधील माहितीच्या आधारे जिल्हानिहाय संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार पुरवठा विभागाकडून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी सुरू आहे. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. शासनाचा उद्देश पात्र लाभार्थ्यांनाच शिधा मिळावा हा आहे. संपूर्ण मोहिमेत आधार क्रमांक हा मुख्य आधार मानला जात आहे. शासनाच्या विविध यंत्रणांमधील माहिती एकत्र करून पडताळणी होते आहे. डेटामधील तफावत शोधण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा वापर केला जात आहे. यामुळे चुकीच्या नोंदी उघड होत आहेत. अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तपासणी अहवालाच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. तक्रारी असल्यास त्यावर सुनावणीची तरतूद आहे. अंतिम आदेशानंतरच नावे वगळली जाणार आहेत. जिल्ह्यात शुद्धीकरण मोहिमेमुळे हजारो लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. अनेक कुटुंबांची पात्रता पुन्हा तपासली जात आहे. या प्रक्रियेमुळे शिधा वाटपात पारदर्शकता येणार आहे. लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष धान्य उचलले आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. वार्षिक उत्पन्नाची माहिती विविध शासकीय यंत्रणांशी पडताळली जात आहे. निकषांपेक्षा जास्त उत्पन्न आढळल्यास अपात्र ठरवले जाईल. त्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचविण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिका वगळल्या जात आहेत. दुबार शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांची नावे रद्द केली जाणार आहेत. संशयास्पद नोंदी असलेल्या प्रकरणांची स्वतंत्र छाननी होत आहे. मिशन सुधार अभियान अंतर्गत राज्यभर शिधापत्रिकांचे शुद्धीकरण सुरू आहे. यामध्ये मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांची ओळख पटवली जात आहे. अनेक वर्षांपासून नोंद अद्ययावत न केलेल्या शिधापत्रिकांवर विशेष लक्ष आहे. पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. संशयास्पद लाभार्थ्यांच्या यादीनुसार पुरवठा निरीक्षक प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. कुटुंबातील सदस्य वास्तव्य व प्रत्यक्ष स्थितीची तपासणी केली जात आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.